आप देख रहे हैं इंडिया शासन न्यूज। आज मालेगांव शहर में आदिवासियों का भव्य ऐसा मोर्चा निकला गया है। आज इस मोर्चे के अंदर हमारे राज्य के नेता शिवाजीराव धवले साहब और लकी जी जाधव साहब यहाँ पर पधारे और जो मालेगांव शहर में अपने सब समाज यहाँ पे जो प्रमुख पदाधिकारी है सब यहाँ पे आए हुए हैं। और हमारा विषय सबसे बड़ा विषय वो धनगर समाज और बंजारा समाज, ये लोग शासन के ऊपर, सरकार के ऊपर मोर्चा निकाल के दबाव डाल के आदिवासियों में घुसखोरी करने की कोशिश कर रहे। तो हम उसका विरोध करने के वास्ते यहाँ पर मोर्चा का आयोजन किया गया है। और बाकी और बहुत सी मांगे है हमारी, जो कि इन्हें सरकार बंजारा और धनगर समाज को देना चाहती है। हमारा उनको सब पुनः विरोध है सब पूरे महाराष्ट्र के अंदर और बड़े पैमाने पे हर गांव में, हर जिले में मोर्चे निकले जा रहे हैं और हजारों के लाखों की तादाद में हम लोग मोर्चा निकाल रहे। हमारे दोनों नेता पूरे महाराष्ट्र को इन्हें ये करके रखे हुए, इन्हें जागरूक कर दिए उन्होंने कि महाराष्ट्र राज्य के अंदर जो धनगर और बंजारा समाज है वो एक में नहीं हमारे अंदर नहीं आना चाहिए। इसलिए हमारे सब नेता, हमारे जो कार्यकर्ते लगे हुए, सब काम के पीछे लगे हुए। और हम जानते हैं कि हैदराबाद प्रेसिडेंट है वो संविधान से बड़ा नहीं है। संविधान बाबा साहब का बना हुआ पूरे भारत में लागू है। संविधान के आगे कोई नहीं है। जो भी गंगते हैं सब फेल है संविधान के आगे। संविधान के ऊपर देश चलता है। अभी 8 दिन पहले अपने सर न्यायाधीश गवई साहब के ऊपर कोई जातिवादी आदमी ने जूते फेंक के मारे वहां पे। तो इस तरह की जो घटना होती है इन सबका हम लोग निषेध करते हैं। और जो जिसने भी जूता फेंका उसके ऊपर गुना दाखिल होना चाहिए। उसकी जो अपने सनद रद्द होने चाहिए। इस तरह की मांग पे हम रखे हुए हैं। आज मालेगाव शहरामध्ये सकल आदिवासी समाजाच्या वतीने या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं होतं आणि या मोर्चामध्ये जवळपास मालेगाव तालुक्यातले संपूर्ण प्रमुख लोक या ठिकाणी या मोर्चाला उपस्थित होते। गेली काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या माध्यमातून होत आहे। आणि म्हणूनच बंजारा समाज आणि धनगर समाज हे आदिवासीमध्ये सामील होण्याच्यासाठी आंदोलने करत आहेत, मोर्चे करत आहेत। मुळातच एससी आणि एसटी ही जे आरक्षण आहे अनुसूचित जाती आणि जमाती हे संविधानिक आरक्षण। संविधानाची निर्मिती आणि अंमलबजावणी 1950 साली ज्या वेळेला झाली त्याच वेळेला ह्या महाराष्ट्रभर आणि देशभरातल्या वेगवेगळ्या भागातल्या जाती निश्चित करून आरक्षण निश्चित केलेलं आहे। आणि त्याच्यामुळे अशी सहजासहजी कुणालाही त्यामध्ये घुसखोरी करता येत नाही। त्यामध्ये सामीलच व्हायचं असेल तर त्याची एक वैज्ञानिक ही प्रक्रिया आहे, संविधानिक प्रक्रिया आहे की राज्य सरकारने त्यांची शिफारस केंद्राकडे करावी लागते। केंद्रानं अवलोकन केल्याच्या नंतर ते भारताच्या जनरल रजिस्ट्रारकडे जाते। जनरल रजिस्ट्रारकडे गेल्याच्या नंतर ते राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे ती शिफारस जाते आणि मग ती संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्याच्या नंतर अधिसूचनेसाठी ही राष्ट्रपतीकडे जात असते। ही सगळी प्रक्रिया पार करण्यासाठी जे निकष लागतात ते निकष आतापर्यंत कोणीही आदिवासीचे पूर्ण करू शकलेले नाहीत। बंजारा समाजाचा सुद्धा TRTIने यापूर्वीच प्रस्ताव फेटाळलेला आहे। धनगर समाजाचा राज्य सरकारनं केंद्राकडे शिफारस केलेली असताना सुद्धा केंद्रानं फेटाळला, राज्यानं फेटाळला, हायकोर्टानं फेटाळला, अनुसूचित जमाती आयोगानं फेटाळला, TRTIनं फेटाळला, सुप्रीम कोर्टानं फेटाळला। तरी आता लाखोचे मोर्चे काढतात। मग आता त्यांना डोनाल्ड ट्रम्पकडे अमेरिकेला जावं लागेल। त्यांना भारतीय संविधान मान्य नाही असं दिसतंय। आणि मुळातच भारतीय संविधानाविषयी हा राग भारतीय जनता पार्टीचा आणि एकंदरीत त्यांच्या मित्र पक्षांचा दिसतोय। आणि ते कालच्या आपल्या एका प्रकरणावरनं लक्षात येत आहे की सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश यांच्यावरती एक सनातनी माणूस जर पायातला बूट फेकून मारतो, एक दलिताचा माणूस सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीशच का होऊ शकतो
या संबंधामध्ये त्यांच्या मनामध्ये प्रश्न असू शकतात आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या आरक्षणाची निर्मिती जी केली ती त्या कारणावरूनच. बाबासाहेब ज्यावेळेस कोलंबिया विद्यापीठातनं डिग्री घेऊन आले त्यावेळेला ते बडोदा संस्थानमध्ये सयाजीराव गायकवाड महाराजांच्या संस्थानामध्ये नोकरीला लागले. एका दमामध्ये न मोजता येणाऱ्या एवढ्या डिग्र्या, जगातला सगळ्यात विद्वान माणूस, बुद्धीवर राज करणारा माणूस, एवढ्या मोठ्या हुद्द्यावरती तिथं नोकरीला असताना सुद्धा त्यांना त्यांच्या कार्यालयातला शिपाई पाणी सुद्धा देत नव्हता. म्हणून हा सामाजिक मागासलेपण याला म्हणतात की आम्ही सुटापुटामध्ये जरी असलो तरी जात म्हणून, शूद्र म्हणून ही व्यवस्था आम्हाला नाकारते आहे. तिच्या बरोबरीनं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आरक्षणाला कोणी धक्का लावणार नाही. म्हणून बाबासाहेबांना संविधानामध्ये आरक्षणाचं प्रावधान केलेलं आहे आणि ते आता आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या त्या घडलेल्या प्रकरणावरनं लक्षात येत आहे. आणि म्हणून हे सरकार आणि या सरकार प्रायोजित चाललेले जे कार्यक्रम आहेत ते किती संविधान विरोधी आहेत. असंविधानिकरित्या मागणी करून यांचेच आमदार राज्य सरकारकडे पत्र देतात बंजारांना आरक्षण मिळावं, धनगरांना आरक्षण मिळावं. असंविधानिकरित्या पत्र देऊन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे हा फौजदारी गुन्हा आहे. त्या आमदारावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे, सरकारवरती कारवाई झाली पाहिजे, सरकारने त्यांच्यावरती केली पाहिजे. परंतु ते करणार नाही. त्यांना या देशातल्या आदिवासींचं अस्तित्व नष्ट करायचं. आदिवासी म्हणजे या देशाचा मूळ मालक, आदिवासी म्हणजे हा निसर्ग पूजक आणि आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे, आद्य नागरिक आहे. हे RSS ला मान्य नाही, त्यांच्या मदर ऑर्गनायझेशनला मान्य नाही आणि त्यांना मान्य नसल्या कारणानं हे समूळ ह्या आदिवासी समाज यांचा अस्तित्व नष्ट झालं पाहिजे, हा समाज बेदखल झाला पाहिजे. म्हणून त्यांच्यावरती चहूबाजूनं असंविधानिक पद्धतीनं अशा पद्धतीचे हल्ले करण्याचा प्रयत्न शासन प्रायोजित होतोय. त्याचा प्रतिकार करण्याच्यासाठी आजचं आंदोलन आहे.